काय नमस्कार दाखवायचं नमस्कार कोण काढून म्हणा धन्यवाद सगळ्यांना. कसे आहेत बरं सगळे? मस्त आहेत ना? मस्त राहावा, आनंदी राहावा, सुखी राहावा, माझा आशीर्वाद आहे सगळ्यांना. दिन 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 आणि पुन्हा आतमध्ये मी कुणाला दिली मी कुणाला दिली मीठ टाकू कायचं ते जरा दे जरा 2 मिनिटं दाखवलं नाही यांना. इडी चालू हे बघा ही पुदेनी आहे, सगळी टाकली पुदेनी. हे बघा हे आवळा आहे, हे बघा हे भोपळा आहे, म्हणजे हे तर सगळं टाकलंय बघा. आवळा टाकलाय, भोपळा टाकलाय, हे बघा सगळं टाकलंय ह्याच्यामध्ये. आता लिंबू टाकायचे फक्त आणि खारं मीठ टाकायचे. हे बघा मीठ पण टाकते बघा. हा ते पण चांगलं हे का मीठ टाकते. लय राडा दिसते हो, काय करायचं? गरिबी आहे आपली, जशी गरिबी आहे तसं चालावं लागते. धरे पुरी टाकले सगळं. हे कसं आपल्याला कमजोरी येते ना त्याच्यासाठी चांगले बघा. आपल्याला उठू वाटत नाही, बसू वाटत नाही, चलू वाटत नाही, बोलू वाटत नाही, त्याच्यासाठी हे बघा हे ज्यूस चांगले पिलेलं. म्हणून मी तुम्हाला सांगते हो, पीस बाय पोरी. सगळं दिसतंय हो, सगळं दिसतंय बघा. हे राडा रापाडा दिसतंय, काय करायचं? हे पाव चांगलाच नाही आहे, कुठं गेलं? पाव नाही चांगला. ते नहाले आणि तशीच बसले हो, डोकं बिकं नाही चरलं काय नाही, नाहून तशीच बसले. आता काय करायचं? नाही त्यांना लय चांगलं, मग त्यांना वाटायला आपल्या हिऱ्यामध्ये ही रंजनाताई उभा राहिली या. रंजनाताई आपल्या हिऱ्यामध्ये उभा राहिली या, काय मतदानाला उभा राहिली का काय असं म्हणतात हो मला. म्हणलं आता मतदान करा, आता सगळ्यांना कळलंय ना, आता करा मतदान. मला सगळे खुश आहेत माझ्यावर, आपल्या इथले आजूबाजूवाले. आता माझ्या मुलींनो आणि मुलांनो बघा, आता कळलंय ना तुम्हाला. मी कुणाला सांगितलं नव्हतं, तिथं एकाला कळलं होतं, ते एकाने सगळ्यांना सांगितलं आणि सगळे माझे एवढं बघालेत बघा. आता कुठं जिथं आम्ही जुन्या घरी राहत होतो ना तिथं त्यांना लय खुशी झाली. मी ऑनलाईनला बघून नाही का, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना एवढी खुशी झाली ना, एवढी खुशी झाली ना. कुणीतरी उभा राहिले आपल्यामध्ये, एवढा गर्व वाटला त्यांना की कुणीतरी आपल्यामध्ये उभा राहिले. कितीतरी खुश झाले हो, खरंच लय खुश झाले. आपल्या आजूबाजूवाले मुलं मुली माता बहिणी लय खुश झाल्या. आपल्या जुन्या आपल्या मैत्रिणी तर नाही, परी मी माझ्या असं दुस्तीमधून आम्ही चांगलं राहिलेलो आहे. म्हणजे माझं पहिलं बी नाव होतं आणि आता तर म्हणतात बापरे आमची रंजनाताई, आमची रंजनाताई असं बोलतात. खरंच आता नाही का, मी म्हणलं तुमचं नाव रोशन करायला मी उभा राहिले या, मला काहीच नको म्हणलं. आता मला पैसे पण आले ना, मी फक्त लेकरांना घरदार देणार आहे करून. आपल्या लेकरांना फक्त घरदार, आणि घरदार झाले ना तर सगळं तुम्हाला नंतर. मी पैशाची लालची नाही बरं का, मी असंच म्हणलं. मला काहीच नको, मला माझे जे साड्या आहेत ना मला दिल्या घेतलेल्या त्याच माझ्यासाठी लय येत बघा. पण मी साडी घेत नाही, ब्लाऊज घेत नाही, परकर घेत नाही, स्वतःच्या बघा ही बांगडी भरत नाही बघा. बघितली का? ही मी बांगडी पण भरत नाही आता बरं का. माझ्या मेहनतीच्या पैशातून कर्ज पाणी काय ते मी देते घेते. पण मी माझ्या जीवासाठी काहीच नाही वाटलं होतं. लेकरं मोठे झाले तर मी लई आईस करन, चांगला लता कपडा घालन, चांगलं मी खाईन. पण मी तसं काहीच नाही केलं बरं का, तसं मी काहीच नाही केलं. म्हणजे जे आहे ना त्याच्यातच मी खुश आहे बघा. जे मला आहे ना त्याच्यातच मी खुश आहे. मला काही नको, मी सगळ्यांसाठी करायले. फक्त आपल्या लेकरांना घरदार करून द्यायचं, आपल्या हाताने आपल्या लेकरांना घरदार करून द्यायचं. त्याच्या पुढं सगळं सगळं ज्याला गरज आहे ना त्याच्यासाठी हे बघा. मी ज्याला गरज आहे ना त्याच्यासाठी मी सगळ्यांना करणार. मी काय माझ्यासाठी उभा नाही राहिले. आता मी हे मतदानाला उभा राहिले ना, मी माझ्यासाठी नाही, पब्लिकसाठी
लेकरांना फक्त घरदार देणार आहे, त्याच्या पुढे काय नाही देणार. करा आणि खा, फक्त घरदार बांधून देणार बस, आपल्या मेहनतीच्या पैशाने. आणि आतापर्यंत मी मेहनतीच्या पैशातूनच केले बघा, आणि इथून पुढे बी मी मेहनतीच्या पैशातूनच करणार आहे. आणि मी खोटं कधी जिंदगीत बोलत नाही, आणि बोलले बी नाही, आणि इथून पुढे बोलणार बी नाही. आणि जरी कधी बोलले असले तर मला माफ करा, माझ्या माता बहिणींना मला माफ करा. मी कधी जर बोलले असले, मी जर कुणाचं मन दुखवलं असलं तरी मला माफ करा. देवा परमेश्वरा मला माफ कर. आणि तसं तर मी कुणाचं मन नाही दुखवलं, पण गलत फॅमिली करून घेतात आणि स्वतःचे मन दुखवतात. मी कधीच दुखवलं नाही कुणाचं मन. मी खरं सांगते, खोटं नाही बोलणार, आणि खोटं बोलायचं बी नाही. एका खोटाच्या पाठीमागं 100 खोटं लागते, म्हणून खोटं बोलायचं नाही. मी प्रत्येकाला सांगते, आपल्या मुलींना, ह्याला त्याला, पोरांना चोरांना, बाहेरच्यांना मी सगळं सांगते, खोटं बोलायचं नाही. का खोटं बोलायचं, कशासाठी खोटं बोलायचं? खोटं बोलून आपण काय मिळवतो? काय नाही मिळवत. उलट आपलं जे काय नाव होय ना, नाव उलट जाते खोटं बोलून. म्हणून खोटं नाही बोलायचं. काय आहे ना, खरं. खऱ्याच्या पाठीमागं आहे बघा, दुनिया असती आणि देव पण असते खऱ्याच्या पाठीमागं. खोट्याच्या पाठीमागं कुणीच नसतं या, ते देव बी नसते. मग खोटं तर बोललं ना, देव पण नसतंय. म्हणून खोट्याच्या पाठीमागं कुणीच चलू नका. माझी हीच सगळ्यांना विनंती आहे, माझ्या माता बहिणींना आणि माझ्या मुलांना आणि दोस्त मैत्रिणींना, की खोटं बोलू नका बस. आपल्याला देव काय म्हणतो, आपण देवाला काय वचन घेऊन आलेलो आहेत? आपण धरतीवर देवाला काय वचन घेऊन आलेलो आहेत? की देवा मला या नरककुंडाच्या बाहेर काढ, तर मी या धरतीवर जाऊन मी लय स्वार्थिक करणार आहे. माझ्या जीवनाचं तर करणार, पण ही सगळ्या पब्लिकचं स्वार्थिक करणार, असं म्हणून आपण वचन घेऊन आलेलो आहे देवाला. पण ते वचन का तोडताय तुम्ही? का वचन तोडताय? धरतीवर जन्माला नाहीत तर लगे ट्या नाहीत करत तुम्ही, ट्या नाहीत करत. ते लगेच देवाला तुम्ही बैमान होतात. देवाला म्हणतात कव्हा 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 कव्हा. कसलं कव्हा? लगेच आपण देवाला तिथंच बैमान झालेलं असतं बघा की. म्हणून नाही का, हे बघा माझं तर म्हणणं आहे, मुलींनो इमानदारीनं चाला, तुम्हाला देव कुठंच कमी नाही करणार. देव तुमच्या जिथं तिथं उभा राहीन बघा. का तर पहिल्यापासून ते आहेच तसं, आणि त्याचा अर्थ पण आहे ना हो. येताना पण आपण काय नाही घेऊन आलो, आणि जाताना पण काय नाही घेऊन आलो. मग आपण कशाला आपण कुणासाठी असं करायचंय? कुणासाठी? आपल्या अवलादीसाठी. आपल्याला आपण जवळ आपल्या हातात आपला पदर धरून आपली अवलाद चलती, तर आपली अवलाद आहे. ज्या दिवस आपला पदर सोडला त्या दिवशी आपली अवलाद नाही आहे. आता कळतं हो, आता कळतं. पहिलं नाही कळलं मला नाही. दुनियाचाच रीत आहे, दुनियाचीच रीत आहे. माझं नाही म्हणत मी, माझं नाही सांगत, माझं स्वतःच नाही सांगत, पूर्ण दुनियाची रीत सांगते मी. त्याचा अर्थच आहे ना, येतानी तू घेऊन आलस काय, जातानी तू घेऊन जाणार काय. अर्थच आहे का नाही? नको अभिमान करू ह्या भल्या माणसा. म्हणून अभिमान करायचा नाही. अभिमान कधीच नाही करायचा. आपण तर हे बघा केलेलंच नाही, अभिमान कधीच केला नाही, कधीच केला नाही. म्हणून हे बघा बार बार देव माझ्या पाठीशी उभा राहते. बिघाडेला सुधारते. एवढा तर मला अनुभव होय बघा, एवढा अनुभव होय. म्हणून हे बघा आपल्याला जवळ होतंय ना तोवर आपण करत राहायचं. हारायचं नाही कधी. आपण जर हारलत ना तर मग काहीच उपयोग नाही आपला. म्हणून ह्या बघा जिंदगीत हारायचं नाही. अहो रात्री माझ्या लाईफ मध्ये आपले आजूबाजूवाले आले होते, तर किती होते म्हणले ऑनलाईनवर आमची रंजनाताई ऑनलाईनवर बघा, आणि किती मेहनत केलेली बाई. आज बघा अजून सध्या उभी आहे, रात्रीच्या 12 वाजल्यात अजून सध्या उभी आहे आमची रंजनाताई. मानलं म्हणले तुम्हाला, खरंच आम्ही मानलं म्हणले, का तर आम्ही बघितली तुमची मेहनत. एवढे लेकरं सांभाळून, नवरा सांभाळून, एवढं आलं गेलं हे ते म्हणले. भाऊ यांच्या जवळ होते म्हणजे लय म्हणा, म्हणजे त्यांना असं वाटलं की सगळ्यांना सारं देऊन सध्या बाया खंबीरपणाने कंबर धरून उभी आहे. त्यांना माझा हे वाटलं, माझा अभिमान वाटला त्यांना. तर मी म्हणलं हे बघा मी जर ऑनलाईनवर आहे ना आता, मी फक्त तुमच्यासाठी आहे म्हणलं. बघा मी कुठून, तुम्ही मला कुठून बघताय? अहो बाहेरच्या देशातून मला बघतेत,
अमेरिकेमधून मला बघतात. अमेरिकेवाले पोरं म्हणत होते, आई तुम्हाला आम्ही डॉलर पाठवणार आहेत. चला लाईटच गेली हो, लाईटच गेली बघा. आता इडो टाकायचा होता आपल्याला, पण लाईट गेली. आणि ते काय झालं बघा, ते जरा थोडस महागलती गोंधळ झालता ना, कोणतरी असं वाईट बोलत होतं, त्यामुळं कसं जरा गोंधळ झाला बघा. म्हणून शिनी माझी लाईफ घेत होते ना, जरा माझी लाईफ बिघडली तर आता होईन सरळ. का तर देवावर माझा विश्वास आहे बघा, देवावर माझा विश्वास आहे. होईन आता चांगलं, इथून पुढे होईन चांगलं. आता सगळे आले तर आपले आजूबाजूवाले आलेत मदत करायला. आता काही एवढी आपल्याला काळजी नाहीये, हाय सगळे आहेत माझ्या संग. चला आता आपलं ज्यूसच राहिलं बघा बनवायचं. ज्यूस बनवायचं होतं, पुरीला म्हणलं थांब जरा, ज्यूस बनवायचं होतं बघा. पण जाऊ द्या, आता लाट गेली या. मुलांनो नहाले आणि इथंच बसले हो, नाहून इथंच बसले या. चला ठेवू का मग, अंधार पडलाय. आता बाहेर जाऊ पण वाटा नाही मला, उठू वाटा नाही. म्हणलं ज्यूस बनवून प्यावा. बरे जाऊ द्या आता. लाईट गेली हो, लाईट गेली. चला एक त्याचा अर्थ सांगते बघा मी आपल्या जिंदगीचा. येतानी तू घेऊन आलस काय, जातानी तू घेऊन जाणार काय. नको अभिमान करू या भल्या माणसा, नको अभिमान करू या भल्या माणसा. म्हणून हो, अभिमान जिंदगीत नाही करायचा बाबा. आपल्याला तर जिंदगीत अभिमानच नाही देवाने दिला हो. खरंच लाट गेलेले म्हणून दिसा ना, पण मी म्हणलं जाऊ दे, 4 शब्द बोल म्हणून ठुलाय. चला ठेवू का. रामकृष्ण हरी. राधे राधे बोल जा, राधा राधा बोल जा, राधा राधा बोल जा सगळेजण. लाईट गेलेली आहे बरं का. म्हणतात कशा दिसायला, दिसू द्या. दिसण्याचं काय नसतं हो, बोल चांगले असा माणसाची. राम राम सगळ्यांना.